नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 25 प्रश्न बघणार आहे। ते अवघ्या मी 5 ते 6 मिनिटात तुम्हाला ते प्रश्न मी ह्या ठिकाणी समजून सांगणार आहे। ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी वेटेज राहील 10 ते 12 जे प्रश्न राहील ते तुम्हाला दिसेल करंट अफेअरचे, आणि 10 ते 13 प्रश्न दिसेल तुम्हाला जीके जीएसचे। म्हणजे टोटल जर बघितले तर 25 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा, दिनेश वाघमारे हे जे आहे महाराष्ट्राचे कितवे निवडणूक आयुक्त बनलेले आहे? तर हे 7व्या क्रमांकाचे निवडणूक आयुक्त बनलेले आहे। त्यानंतर बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक दुसरा आहे, आभाळ माया कविता संग्रहासाठी कोणास 2025चा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार मिळाला? बघा, साहित्य अकादमी पुरस्कार पण कोणता आहे रे? बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बघा, या ठिकाणी कविता संग्रहाचं नाव आहे आभाळ माया। तर याचं बरोबर उत्तर आहे सुरेश सावंत हे जे आहे यांना बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे 2025चा साहित्य अकादमीचा पुरस्कार। बघा, असं विचारू शकते, सुरेश सावंत यांना 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या कविता संग्रहासाठी देण्यात आलेला आहे? तर आभाळ माया या कविता संग्रहासाठी देण्यात आलेला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा समोरचा नेक्स्ट आहे 3 नंबरचा, महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ IMP प्रश्न आहे, स्टार करा, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। बघा, या ठिकाणी पहिले आदिवासी विद्यापीठ रिकाम जागा या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे। बघा, जे पहिले आदिवासी विद्यापीठ हे कुठे उभारण्यात येणार आहे? नाशिक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। तुम्हाला माहिती आहे नाशिक या ठिकाणी कोणत्या क्रांतिकाराचा जन्म झालेला आहे रे? तर तात्या टोपे यांचा जन्म झालेला आहे नाशिक या ठिकाणी, हे पण लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे बघा, 7 जानेवारी 2025 पासून कोणता देश ब्रिक्स या संघटनेचा 10वा सदस्य बनलेला आहे? विचारू शकतात, ब्रिक्समध्ये टोटल देश किती आहे? तर ब्रिक्समध्ये टोटल देश आहे 10, आणि 10वा देश कोण बनलेला आहे? तर तो बनलेला आहे इंडोनेशिया। लक्षात ठेवायचं आहे, ब्रिक्समध्ये 10th नंबरचा देश ॲड झालेला आहे, त्याचं नाव आहे इंडोनेशिया। लक्षात ठेवायचं आहे, इंडोनेशियाशी सोबत तुम्हाला 2-3 पॉईंट निगडीत लक्षात ठेवायचे। इंडोनेशियाची राजधानी लक्षात ठेवायची, इंडोनेशियाचे राष्ट्रपती पंतप्रधान ते लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 नंबरचा बघा तुमच्यासमोर, या ठिकाणी बघा रे, तुम्हाला काय सांगायचं आहे की देशातील जे 8वं व्याघ्र प्रकल्प आहे, बघा देशातील 8व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प म्हणून माधव राष्ट्रीय उद्यानाला घोषित करण्यात आले आहे। तर सदर उद्यान कोणत्या राज्यात आहे? बघा, 8वा जो व्याघ्र प्रकल्प आहे माधव राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये आहे रे? तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये। त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, या ठिकाणी राजस्थानमध्ये केवलादेव आहे, हे पण लक्षात ठेवा, केवलादेव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे। त्यानंतर इस्राईल, प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबविले होते? बघा, इस्रायलने इराणवर हल्ला केला होता, तर ते त्या ठिकाणी त्यांनी जे ऑपरेशन राबवलं होते ते उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। या ठिकाणी आय थिंक दिलेलं नाही त्याचं उत्तर, तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं बघा, ऑपरेशन रायझिंग लायन। बघा, ऑपरेशन रायझिंग लायन या ऑपरेशन दरम्यान काय केलं तर माहिती आहे का? इस्रायलने ऑपरेशन राबवलं आणि त्या ऑपरेशन दरम्यान इराणवर काय केलेलं आहे? क्षेपणास्त्राचा हल्ला केलेला आहे। त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 नंबरचा, या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे MH55 हा जो RTO क्रमांक आहे, RTO क्रमांक कोणत्या ठिकाणास दिलेला आहे? बघा, कोणता सांगितलेला आहे या ठिकाणी? MH55 लक्षात ठेवायचं आहे। MH55 हे जो RTO क्रमांक आहे, तर हा उदगीर लातूर या ठिकाणी देण्यात आलेला आहे, उदगीरला देण्यात आलेला आहे RTO क्रमांक। मला कमेंट बॉक्समध्ये सांगा RTOचा लॉंग फॉर्म काय आहे? RTOचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये। बघा, एक त्याचबरोबर 56 जो RTO क्रमांक आहे तो लक्षात ठेवायचा आहे, तो खामगावला देण्यात आलेला आहे, खामगाव या शहराला देण्यात आलेला आहे। त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पहिले सोलार गाव कोणते आहे? तर बघा, महाराष्ट्रातील पहिले सोलार गाव विचारलेलं आहे, कोणतं रे? पहिले सोलार गाव हे आहे कळेशी, काय रे? कशेळी रत्नागिरी, कशेळी रत्नागिरी जिल्ह्यातील जे कशेळी गाव आहे हे काय रे? हे महाराष्ट्रातील पहिले सोलार गाव झालेलं आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर, भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण होत्या? बघा, ह्या ठिकाणी करंट अफेअरचे प्रश्न झालेले आहे आपले। आता ह्या ठिकाणी आपण बघूया जीकेचे प्रश्न। भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण होत्या? तर बघा, इंदिरा गांधी ह्या ज्या होत्या या भारताच्या काय होत्या रे? पहिल्या महिला अर्थमंत्री होत्या। त्यानंतर समोरचा बघा 10 नंबरचा प्रश्न आहे, वक्फ बोर्ड। बघा, वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा राष्ट्रपतींनी कधी मंजुरी दिली? हा जो वक्फ बोर्ड दुरुस्ती कायदा आहे याला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली आहे, तर ती कधी दिलेली आहे रे? 5 एप्रिल 2025। लक्षात ठेवा, याची जी या बोर्ड जे आहे या बोर्डचा संबंध कशाशी संबंधित आहे? अयोध्या या शहराशी संबंधित आहे, अयोध्या। लक्षात ठेवायचे, ज्या ठिकाणी रामभूमी आणि डबल त्या ठिकाणी बाबरचे वगैरे हे असल्यामुळे त्या ठिकाणी वाद झालेला होता। त्यानंतर ही जी केस आहे ही न्यायालयादरम्यान चालवण्यात आलेली होती, आणि त्याला जी राष्ट्रपतीची कायद्यानुसार मान्यता दिली आलेली आहे ती देण्यात आलेली आहे 5 एप्रिल 2025 रोजी।
त्यानंतर बघा राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन ही करून तरतूद घटनेत कोणत्या देशाच्या घटनेवर करण्यात बघा बघा राज्यसभेवर सदस्याचे नामनिर्देशन ही जी तरतूद आहे ती कोणाच्या घटनेतून घेण्यात आलेली आहे तर आयर्लंड या देशाच्या घटनेतून घेण्यात आली. डबल आयर्लंडकडून काय घेतलेलं आहे आपण रे नीती निर्देशक तत्त्वेसुद्धा कोणाकडून घेतलेली आहे आयर्लंडकडून घेतलेली आहे. त्यानंतर मला सांगा घटनादुरुस्ती आपण कोणाकडून घेतलेली आहे तर दक्षिण आफ्रिका या देशाकडून आपण घटनादुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे. मूलभूत अधिकार कोणाकडून घेतलेले आहे USA अमेरिकाकडून मूलभूत अधिकार घेतलेले आहे आणि मूलभूत कर्तव्य कोणाच्याकडून घेतलेले आहे तर रूस USSR म्हणजे रशियाकडून घेतलेली आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 12 नंबरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना रिकाम जागाने हस्तलिखित केली आहे. बघा भारतीय राज्यघटना कोणी लिहिलेली आहे रे तर भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा. कोणी लिहिलेली आहे भारताची राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा. हस्तलिखित लक्षात ठेवायचं हस्तलिखित केलेली आहे. जर विचारलं भारताची राज्यघटना हस्तलिखित कोणी केलेली आहे तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलेली आहे यांनी लिहिलेली आहे. बघा ग्रामपंचायतीच्या सभा वर्षातून किती होतात ग्रामपंचायतीच्या सभा किती होतात वर्षातून 12 सभा घेणं बंधनकारक आहे. लक्षात ठेवायचं आहे जसं की महत्त्वाचे दिवस राहतात जसे 15 ऑगस्ट झालं 26 जानेवारी झालं 2 ऑक्टोबर झालं या अशा 1 मे झालं ह्या एकूण जर तुम्ही काउंटिंग केलं तर टोटल 12 वर्षात सभा घेणं ग्रामपंचायतला अनिवार्य आहे. 12पेक्षा जास्त घेऊ शकतात बट 12चे कमी घेऊ नाही शकत 12 घेणं कंपल्सरी आहे. या ठिकाणी 14 नंबरचा प्रश्न बघा राज्यसभेच्या विषयी प्रश्न आहे राज्यसभा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात राज्यसभेचा उपसभापतीच म्हणजे काय रे उपराष्ट्रपती. लक्षात ठेवायचे राज्यसभेचा उपसभापती विचारलेला आहे. सभापती जर विचारलं तर काय येईल उपराष्ट्रपती. राज्यसभेचा सभापती विचारलं तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात आणि राज्यसभेचे उपसभापती जे आहे आपला राजीनामा कोणाकडे देतात उपराष्ट्रपतीकडे देतात. कोणाकडे देतात उपराष्ट्रपतीकडे किंवा काय सभापतीकडे देतात. लक्षात ठेवायचे दोन्ही उत्तरं या ठिकाणी जर प्रश्न पर्याय क्रमांक असला तर उपराष्ट्रपतीच्या ऐवजी या ठिकाणी जर सभापती असं दिलं तरी ते उत्तर बरोबर या ठिकाणी गृहीत धरले जाईल. त्यानंतर बघा 5 नंबरचा प्रश्न आहे जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार कोणाचा आहे. बघा जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला देण्यात आलेला आहे. कोणाला देण्यात आलेला आहे जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा. तुम्हाला माहिती आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. कोणकोणती रे ग्रामपंचायत त्यानंतर पंचायत समिती आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद ही काय आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे. तर याच्यावर सगळं नियंत्रण कोणाचं राहतं राज्य शासनाचं राहतं. त्यानंतर बघा महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी कायदा कोणत्या वर्षी पारित झालेला आहे. बघा महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी कायदा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला आहे 1965 मध्ये हा जो कायदा आहे पारित करण्यात आलेला आहे. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे 1888 मध्ये स्थापन केलेले सुधारक. बघा कधी स्थापन झालेले सुधारक हे जे साप्ताहिकाचे इंग्रजी आवृत्तीचे संपादक कोण आहे. बघा 1888 मध्ये स्थापन केलेल्या सुधारक या साप्ताहिकाचे इंग्रजी आवृत्तीचे संपादक कोण आहे तर कोण आहे गोपाळ कृष्ण गोखले हे सुधारक या साप्ताहिकाचे काय आहे इंग्रजी आवृत्तीचे संपादक आहे. लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणास 18 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात. बघा भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणजे काय रे UPSCचा जनक कोणाला म्हणतात तर UPSCचा जनक आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. कोण रे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लक्षात ठेवायचे. 19 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुनच्च हरिओम हा प्रसिद्ध अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रात लिहित होते. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अग्रलेख लिहित होते तर तो जो अग्रलेख आहे त्याचं नाव आहे पुनच्च हरिओम. हा जो अग्रलेख आहे ते कोणत्या पत्रातून लिहित होते बहिष्कृत भारत या पत्रातून हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहित होते. लक्षात ठेवायचं आहे बहिष्कृत भारत हे कोणाचं वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. यात कोणता लेख लिहित होते पुनच्च हरिओम. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला राज्यकर्ता कोण. बघा इंग्रजांनी तैनाती फौजेचा करार करण्यासाठी राजांना म्हणजे आव्हान केलं होतं का आमच्या तैनाती फौजेचा करार म्हणजे कसं सैन्य त्यांचं राहील आणि ते लढण्यासाठी आपल्याला देतील असा तैनाती फौजेचा करार होता. बट तो करार काही राजांना मान्य होता काही राजांना त्यावेळेस मान्य नव्हता. तर सर्वात प्रथम मान्य कोणी केला होता तो करार तर बघा इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राजा जो होता तो होता हैदराबादचा निजाम. कोण होता रे हैदराबादचा निजाम. आणि हैदराबाद कधी मुक्त झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो मराठवाडा मुक्तीसंग्राम. 17 सप्टेंबर 1948ला काय झालेलं आहे हैदराबादचा मुक्तीसंग्राम झालेला आहे. लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता फक्त आपले 5 प्रश्न राहिले 25 प्रश्न बोललो होतो मी तुम्हाला. बस अवघ्या 2 मिनिटात आपण ते 5 प्रश्न या ठिकाणी संपून टाकूया.
बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र सारखी असते, म्हणजे 12-12 घंटेची कोणत्या तारखा आहे त्या दिवशी दिवस पण 12 तासच राहतो आणि रात्र पण 12 तास राहते. लक्षात ठेवायचे वर्षात 2 वेळेस त्या तारीख येतात. एक म्हणजे 22 मार्च. 22 मार्चला 12 तासाची रात्र राहते आणि 12 तासाचा काय राहतो दिवस राहतो. त्यानंतर बघा 23 सप्टेंबर, हे 2 तारखा लक्षात ठेवायचे तुम्हाला. 22 मार्च आणि 23 सप्टेंबर. 22-23 लक्षात ठेवा. 22-23 आणि या ठिकाणी मार्च आणि सप्टेंबर हे दोन्ही लक्षात ठेवायचे. 22 मार्च हा या दिवशी पण रात्र दिवस सारखी राहते आणि 23 सप्टेंबरला सुद्धा रात्र आणि दिवस सारखे राहते. त्यानंतर बघा 22 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. लक्षद्वीप बेटाच्या समूहास काय रे निर्मितीचे, बघा लक्षद्वीप बेट समूहाच्या निर्मितीचे कारण कोणते आहे, तर बघा प्रवाळ संचयामुळे काय झालेले आहे, लक्षद्वीप बेटाची निर्मिती झालेली आहे. कशामुळे, प्रवाळ संचयामुळे. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 23 नंबरचा. कोणत्या राज्याला महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे 8 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. बघा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे, बघा की त्याला म्हणजे महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे की त्याला नाही का सगळ्यात जास्त 8 जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे. बघा मध्य प्रदेश असा राज्य आहे की या राज्याला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. कोणत्या, मध्य प्रदेशला विचारू शकते. उत्तरेला कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या, तर मध्य प्रदेश सांगायचं आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास आवर्चीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे म्हणतात. बघा भाग्यरेखा कोणाला समजलं जातं, तर कोयना या नदीला भाग्यरेखा समजलं जातं. जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. तर आवर्चीन महाराष्ट्राची काय भाग्यरेखा आहे लक्षात ठेवायची. आवर्चीन महाराष्ट्राची भाग्यरेखा विचारली तर काय सांगायचे, कोयना सांगायची आहे. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे 25 नंबरचा. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखायचे, अयोग्य ओळखायचे आहे. तर बघा योग्य कोणकोणती याच्यातली, सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, बरोबर आहे. त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह शनी आहे का रे, नाही. तर ह्या ठिकाणी कोणता ग्रह आहे सर्वात जवळचा, कशाला, पृथ्वीला, शुक्र आहे का, सांगा कमेंट बॉक्समध्ये. शुक्र आहे का बुध आहे सर्वात जवळचा ग्रह, तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह बुध आहे आणि पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे, शुक्र आहे. उपग्रह विचारला तर चंद्र सांगायचं ह्या ठिकाणी ग्रह. तर लक्षात ठेवा इथं 3 नंबरचं हा पर्याय चुकीचा आहे, बाकी सगळे बरोबर आहे. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह बुध आहे, लक्षात ठेवायचं आहे, सर्वात वेगवान ग्रह बुध आहे. त्यानंतर शुक्र ग्रहाला पहाट तारा म्हणतात. काय रे, पहाट तारा म्हणजेच काय, मॉर्निंग स्टार कशाला म्हणतात, शुक्र ग्रहाला म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा मिनिटात आपण 25 प्रश्न तुमचे हे अवघ्या 12 मिनिटात सॉल्व्ह करून दिलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, आपल्याला कमेंट करा, काही प्रश्न चुकले जर असेल तर माझे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.